आपल्याकडे 4.5 फूट पीओपी मध्ये आहेत. त्या सुद्धा यावर्षी नवीन ट्रेंडिंग मॉडेल आहेत. अच्छा, तर याच्यामध्ये डायमंड वर्क पण छान केलेलं आहे. ह्या सुद्धा 2.5 फूट मधील सर्व मूर्ती आहेत. अच्छा, या तुम्ही मूर्ती बघू शकता. ही मुंबईचा राजा, मागच्या वर्षीची मुंबईचा राजाचं प्रतिकृती इथे केलेली आहे. बरोबर, 2.5 फूट मध्ये. सुंदर. 2.5 फूट मध्ये मॉडेल्स आहेत. त्यानंतर आता आपण बघतो ह्या 2.5 फूट शाडू मातीमध्ये आहे. ओके, ह्या 2 मूर्ती आहे. नंतर ड्रेपिंग धोतर नेसवलं आहे. ओके, त्या सुद्धा अवेलेबल आहेत मातीमध्ये. त्यानंतर तुम्ही बघता ह्या ही एक मूर्ती अवेलेबल आहे. सुंदर. हिची पण बैठक फार छान वाटते ना. तुम्ही आता हे बघता, या सर्व लहान 6 इंचामध्ये मूर्त्या आहेत. अच्छा, या आपण खास लहान मुलांसाठी इथे आणलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे मुलं जास्त मोबाईलवर असतात. बरोबर. त्यासाठी कुठेतरी एक त्यांचा वेळ दुसरीकडे डायव्हर्ट करा. डायव्हर्ट व्हावा नक्कीच, त्यासाठी या मूर्त्या आहेत. प्लस त्यांना आपण कलर दिले जातात. गणपती बाप्पा. ही जी आता आपण 3 फुटाची मूर्ती उचललेली आहे ही कागदी लगद्याची आहे. आणि अगदी सहजरित्या 2 जणांमध्ये इथे टायमिंग काय असतो आपला? इथे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन मूर्ती आपण पाहू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता लवकरच म्हणजे अवघ्या 1-2 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये, त्याच्यापेक्षाही कमी वेळामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या अनुषंगानं सगळीकडे या उत्सवाची लगबग ऑलरेडी सुरू झालेली आहे. आज आपण भेट देणार आहोत ते भालचंद्र मूर्ती कला केंद्र कणकवलीला. तर गेली 4 ते 5 वर्ष आपण भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्राचे व्हिडिओ बनवतो आहे. जर तुम्ही यांची तरक्की बघाल, यांची प्रगती बघाल, तर आपले गेल्या अगोदरचे जे 4 व्हिडिओ आहेत ते बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तरोत्तर हे व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपली प्रगती करतायत, किती सुंदर आणि सुबक मूर्त्या या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. तर याची नक्कीच माहिती तुम्हाला या अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये मिळेल आणि या व्हिडिओमध्ये देखील मिळेल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, कणकवलीकरांना ज्ञात असेल की मराठा मंडळ हॉल हा कुठे आहे, त्यांना माहिती असेल. पण मी कणकवलीच्या बाहेरून येणाऱ्या भक्तगणांना, ग्राहकांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तिथून जो रस्ता हायवेवर येतो तो इथून येतो असा, आणि या ठिकाणी आहे मराठा मंडळ हॉल. इथून हा रस्ता शॉर्टकटने वागदेमध्ये जातो, पण पुढे अरुंद ब्रिज आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. इथे आहे हे मराठा मंडळ हॉल आणि या मराठा मंडळ हॉलमध्येच दरवर्षी आता हे प्रदर्शन भरतं आहे. कारण का त्यांना जागा तेवढी लागते. जास्त प्रमाणात मूर्ती असल्यामुळे हा हॉल ते लोक दरवर्षी सिलेक्ट करतात. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पार्किंगची देखील व्यवस्था इथे व्यवस्थित आहे. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर तुमच्या गाडीच्या पार्किंगसाठी देखील चांगली व्यवस्था आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. नमस्कार पिंटू दादा, नमस्कार पराग दादा, दोघांचंही स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आता दोघांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे, कारण का गेली 6 वर्ष आपण ही मूर्तीशाळा चालवतो आहे आणि त्यातली 5 वर्ष आपण मालवणी लाईफवर हे व्हिडिओ बघतो आहे. तर यंदाच्या वर्षी देखील आपण ही चित्रशाळा मराठा मंदिर हॉल, बरोबर ना, या ठिकाणी आपण केलेली आहे. तर यंदाच्या वर्षी कुठल्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत? यावर्षी शाडू माती, कागदी लगदा व लोकांच्या आग्रहास्तव पीओपीच्या सुद्धा मूर्ती आपल्या इथे अवेलेबल आहे. अच्छा, आणि साधारण आता आपण टोटल किती मूर्त्या आणलेल्या आहेत? आता टोटल 350-400 मूर्त्या आहेत. 350-400 मूर्त्या. पिंटू दादा, आज तारीख आहे 15, बरोबर ना, आणि आज 15 तारखेपर्यंत आपल्या जवळजवळ 40 ते 50% मूर्त्या बुक झालेल्या आहेत. ओके, तर माझा एक प्रश्न होता की इथे आल्यानंतर एखादी मूर्ती मला आवडली आणि ती जर बुक झाली असेल तर साधारण तुम्ही जर अरेंज करून द्यायची असेल तर कधीपर्यंत करून देऊ शकता की नाही देऊ शकत, याबद्दलची माहिती द्या. देऊ शकतो. देऊ शकता तुम्ही.
साधारण किती तारखेपर्यंत तुम्ही देऊ शकता? एक पुढच्या महिन्यापर्यंत ऑगस्ट याच्यापर्यंत देऊ शकतो आपण. ऑगस्ट किती तारखेपर्यंत? साधारण एक 20 तारीखपर्यंत. ऑगस्ट 20 तारखेपर्यंत जर तुम्ही इथे आवडलेली मूर्ती जर बुक झाली असेल आणि तुम्हाला तोच पॅटर्न हवा असेल तर ती तुम्ही बुक करून देऊ शकता. चालेल, ठीक आहे. तर आता आपण सगळ्या मूर्त्या डिटेलमध्ये जाणून घेऊया. हे हनुमान अवतारातील गणपतीची मूर्ती आहे. अच्छा. हे या वर्षीचं ट्रेंडिंग मॉडेल आहे. हे आपण 5 फूट पीओपी मध्ये आहे. अच्छा. याला बघू शकताय की तुम्ही लेखणी किंवा लिखाई एकदम सुंदर पद्धतीने केलेली आहे. नक्कीच. ते खालती वाघाचं आहे, त्याला तिथे गदा आहे. ओके, सुंदर. हे सुद्धा 5 फूट मध्ये मूर्ती एकदम डायमंडचं वर्क चालू आहे. अच्छा. इथे बघू शकता या सर्व ज्या मूर्त्या आहेत या सर्व 5 फूट पीओपी मध्ये आहेत. आता 5 फूट पीओपी मध्ये बऱ्याचशा मूर्त्यांना हे टॅग लावलेले आहेत, म्हणजे ह्याची सोल्ड आउट आहेत ना हे? हो, सोल्ड आउट. ओके. तर आता जर यामधले पॅटर्न काही मागवायचे असतील तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागून देऊ शकता? मागून देऊ शकतो पीओपी मध्ये. ओके. त्याच्यानंतर आता या मूर्त्यांमध्ये अवेलेबल मूर्ती कुठली आहे? इथे त्या 5 फूट मध्ये आपल्याकडे ही एक केदारनाथ प्रमाण असलेली ही मूर्ती 5 फूट मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर डायमंडचं काम चालू आहे. आणि एक बघायला गेलं तर तुमच्या चित्रशाळेची एक खासियत काय आहे की सगळ्या मूर्त्या आपल्याला खाली उभं राहिल्यानंतर दिसतात, कारण का हे नाट्यगृह होतं ना? बरोबर. हो, मराठा मंडळ हॉल आहे या बरोबर. खोलीमधील. या आता बाकी सर्व मूर्त्या ज्या बघताय तुम्ही ह्या 4.5 फूट पीओपी मध्ये आहेत. ओके. ह्या सगळ्या 4.5 फूट मध्ये काही सध्या हे एक अवेलेबल आहे आपल्याला? अवेलेबल आहे 4.5 फूट मध्ये. अच्छा, सुंदर. त्याच्यानंतर ही पण सोल्ड आउट ही आहे? 5 फूट मध्ये आहे. ही पण मूर्ती आपली बुक झाली आहे. ओके. त्यानंतर तुम्ही बघू शकताय की ह्या सुद्धा मूर्त्या 4.5 फूट पीओपी मध्ये आहेत. त्या सुद्धा या वर्षी नवीन नवीन ट्रेंडिंग मॉडेल आहेत. अच्छा. तर याच्यामध्ये डायमंड वर्क पण छान केलेलं आहे. हो, डायमंड अगदीच गॉडी नाही आहे, म्हणजे व्यवस्थित मूर्तीनुसार आपण डायमंड वर्क केलेलं आहे. अच्छा. आता ह्याच्यामध्ये अवेलेबल कुठले कुठले आहेत सध्या? यामध्ये ह्या 5 मूर्त्या आपल्या इथे अवेलेबल आहेत. अच्छा. ही एक, ही 2, 3 ही आहे, ही अच्छा. आहे, ही आहे. या सर्व मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. थोडं आता आपण वर जाऊया. जसं तुम्ही वर याल जसं 5 फूट 4.5 फूट ह्या आता 4 फूट मध्ये आहेत. अच्छा. एक 4 फूट मध्ये मॉडेल आहे. अवेलेबल आहे. येस. पुढे बघूया आपण. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, हे पण या वर्षी ट्रेंडिंग मॉडेल आहे. अच्छा. ही पण मूर्ती बुक आहे, पण हे ट्रेंडिंग आहे 4 फूट मध्ये. ओके. मयूरासन. ओके. ही एक 4 फूट मध्ये मूर्ती पीओपी मध्ये आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. अच्छा. लवकरात लवकर बुक नक्कीच नक्कीच. तर बऱ्याचशा जर बघाल तर जवळजवळ नाही ना म्हटलं तरी 50% बुक झालं. 50% सध्या असं आपलं बुकिंग झालेलं आहे. ओके. हे आपण इथे बघताय ह्या 4 फूट मध्ये मूर्त्या आहेत. थोडं वर जाऊया आपण. 4 फुटामध्ये बघा. ह्या सुद्धा 4 फूट मध्ये आहेत. सर्व मूर्ती आहेत त्या. ओके. आता याच्यामध्ये अवेलेबल काय आहे? ह्यामध्ये सध्या आपल्याकडे ही एक मूर्ती अवेलेबल आहे 4 फूट मध्ये. ओके. ह्या 2 मूर्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. इथे आता आपण बघतोय पीओपी मधील 3.5 फुटाच्या या सर्व मूर्त्या आहेत. अच्छा. या 3.5 वाल्या आहेत सगळ्या? ही सुद्धा मूर्ती बुक आहे. ही 3.5 फूट चिंतामणी मध्ये आहे. ओके. ही पण या वर्षी नवीन मॉडेल आहे. हे पण अच्छा. नवीनच आहे 3.5 फूट मध्ये. ओके. हे अवेलेबल आहे? हो, ह्या 2 अवेलेबल आहे. अच्छा. हे कासवावर विराजित झालेलं आहे, विराजमान झालेलं हे आहे. पण या ओके. वर्षी ट्रेंडिंग आहे मॉडेल. अच्छा. ही सुद्धा आपल्याकडे 3.5 फूट मध्ये मूर्ती अवेलेबल आहे. अच्छा. ही पण आहे अवेलेबल आपल्याकडे. ओके. त्यानंतर चिंतामणीची ही मूर्ती आहे. त्याला सुद्धा आपण हे ड्रेपिंग केलं आहे, धोतर वगैरे नेसवलेलं सुंदर आहे. सुंदर वाटतंय, खूपच सुंदर. तसंच बघू शकता ही सुद्धा 3.5 फूट मध्ये आहे. अच्छा. ही 3.5 फुटात आहे? अवेलेबल आहे आपल्याकडे. अच्छा. आपल्या इथे बघू शकता हे 3.5 फुटाची ही मूर्ती आहे. डायमंड वर्कचं पण काम चालू आहे इथे. अच्छा. तर हे जे आता आपण डायमंड वर्क बघितलं मगाशी, खाली पण चाललेलं काम आणि सध्या आता इथे पण चालू आहे, तर हे जे डायमंड वर्क आहे हे एक्स्ट्रा पे करून तुम्ही करून देता? आपण त्याच याच्यामध्ये आपण करून किमतीमध्ये. अच्छा. मूर्तीच्या किमतीमध्ये करून देतो. आणि जर मी बुक केली आणि मला जर डायमंड वर्क नको हवा असेल तर ॲज इट इज तुम्ही तसेच ठेवा? त्याच्यामध्ये पैसे कमी करता का त्या केसमध्ये? थोडेफार थोडंफार हे होईल. ओके. ही पण अवेलेबल आहे ना आपल्याकडे? 3.5 फूट मध्ये अवेलेबल आहे. ओके. ओके. त्यानंतर आता हे 3 फूट पीओपी मध्ये आहेत. अच्छा. हा बघा 3 फूट पीओपी मध्ये लालबागचा राजा आहे. त्याला सुद्धा असं सुंदर ड्रेपिंग नेसवलेलं आहे. बरोबर. हा एक आहे.
ओके, नंतर हा उंदरावर विराजमान झालेला एक आहे. सुंदर. हा टिटवाळामध्ये आहे. अच्छा. बुक आहे मूर्ती पण ओके. आपल्याकडे अवेलेबल करून देऊ शकतो आपण. या सर्व बुक आहेत मूर्ती. ही सध्या 3 फूट स्वामी समर्थामध्ये आहे मूर्ती. अच्छा स्वामी समर्थ बैठकमध्ये. अच्छा. एकदम शांत आणि मूर्ती मस्त आहे. सुंदर सुंदर. या सुद्धा 3 फूट मध्ये पीओपी मध्ये मूर्ती आहेत. हा चारकोपचा राजा आहे. तिथं 3 फूट मध्ये आहे अवेलेबल. अच्छा 3 फूट मध्ये आहेत. या मूर्त्या बुक आहेत. ओके. ह्या इथे बघू शकता. ह्या 4 मूर्त्या आहेत आपल्याकडे अच्छा, या ज्या 4 आहेत त्या 4च्या 4 अवेलेबल आहे. अवेलेबल आहेत. ओके, याला पण ड्रेपिंग केलं. सुंदर ड्रेपिंग केलं याला. सुंदर, ह्या ड्रेपिंग केलेल्या छानच वाटत. आणि ही जी मूर्ती आता आपण बघतोय या मूर्तीची बैठक फारच सुंदर आहे, अतिसुंदर. इथे बघाल तर हा 3 फूट पीओपी मध्ये याला पण ड्रेपिंग केलं आहे. हम्म. ही सुद्धा 3 फूट मध्ये आहे. ही सुद्धा 3 फूट मध्ये आहे. ही कासवावर विराजमान झालेली आहे. तसं सुंदर आपण ड्रेपिंग केलं आहे. ओके. हे बघू शकताय. ह्या पण 2-3 फूट मध्ये ह्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. आणि ही 2.5 फूट मध्ये आहे मूर्ती. सुंदर बैठक आहे. सुंदर आहे एकदम बैठक आणि स्वामी समर्थामध्ये आहे. शांत एकदम. ओके, आता ह्या तू ज्या सांगितल्यास त्या पीओपी मध्ये 3 फूट मध्ये. मध्ये आहेत. हो. आता ह्या ज्या वर आपण टेबलवर ठेवलेल्या आहेत या कुठल्या आहेत? ह्या 2.5 फूट मध्ये आहेत. ओके. या 2.5 फूट पीओपी मध्ये आहेत. अच्छा. साधारणतः या ज्या बघतोय आपण 2.5 फूट पीओपी मधल्या ह्याच्यातल्या बऱ्याच बुक झालेल्या दिसत आहेत ना? आपल्या या सर्व ह्या 6 मूर्त्या बुक आहेत. ओके. इथे 3 मूर्त्या फक्त आता सध्या ह्या 3 ज्या आहेत या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, इथे सुंदर मूर्ती आहे. या सुद्धा सर्व मूर्त्या 2.5 फूट पीओपी मध्ये आहेत. अच्छा. लालबाग राजा आहे. या वर्षीचं ट्रेंडिंग मॉडेल हे सुद्धा नरसिंह अवतारातील नरसिंह आहे. बरं. त्यामध्ये बालगणपती आहे 2.5 फूट मध्ये. ही पण सुंदर मूर्ती वाटते. हा सुद्धा आपला खूप रेखीव आहे मूर्ती. आणि चिली जर लिखाई बघितली तर फारच सुंदर वाटते. हे सुद्धा आपला चीन्स पोकेच्या चिंतामणी मध्ये 2.5 फूट मध्ये. ही सध्या अवेलेबल आहे आपल्याकडे. ही अवेलेबल आहे. ही अवेलेबल आहे. ही ओके. available आहे. चिंतामणी आहे. चिंतामणीच्या पोज मधल्या भरपूर आहेत. ह्या सुद्धा 2.5 फूट मधील सर्व मूर्ती आहेत. अच्छा. या तुम्ही मूर्ती बघू शकता. ही मुंबईचा राजा, मागच्या वर्षीची मुंबईचा राजाचं प्रतिकृती इथे केलेली आहे. बरोबर. 2.5 फूट मध्ये. या सर्व सुंदर. 2.5 फूट मध्ये मॉडेल्स आहेत. अच्छा. आता या 2.5 फुटामध्ये या लाईन मध्ये काय अवेलेबल आपल्याकडे? मध्ये सध्या ह्या 3 मूर्त्या 3 मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहेत. ओके. ही एक आहे मध्ये. अच्छा. त्यानंतर ही एक 2.5 फूट मध्ये आहे. अच्छा. अवेलेबल आहे. तर या अवेलेबल आहेत आपल्याकडे 2.5. तुम्ही बघताय 2 फूट पीओपी मधील मॉडेल्स आहेत. अच्छा. हे एक 2 फूट मध्ये अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर हे जास्वंदीच्या फुलामध्ये बसलेलं मॉडेल आहे. अच्छा. त्यानंतर हे एक आहे एक पायावरती. पाय पूजनासाठी आपला उजवा मिळतो. त्यानंतर हे छावा पोज आहे. बरोबर. ओके. हा एक टिटवाळा बैठक मध्ये आहे. ओके. तर हे आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाले. हां. छान. या आहेत. बाल गणेश आहे ना हे? बालगणेश आहे. ह्या सगळ्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. सुंदर, फारच सुंदर. आणि याच्यावर ते मोती आणि खड्याचं काम जे केलेलं आहे ते फारच सुंदर वाटतंय. बारकाईने केलंय. तर हा पण 2 फूट चिंतामणी आहे. ओके. तुझ्या प्रतिकृती आहे आपल्याकडे. बरोबर. त्यानंतर हा 2 फूट मध्ये जय मल्हार आहे. अच्छा. सुंदर. ही पण बैठक फारच सुंदर वाटते. हे पण आहे. फार सुंदर. ही बघताय पद्मासन मध्ये पोच आहे. सुंदर सुंदर पोज आहे. हा तुझा छावामध्ये आहे. त्यामध्ये धोतरचा कलर पिवळा होता. हा तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये. हे पण बाल मूर्तीमध्ये आहे. ओके. भरपूर त्यानंतर ही सुंदर सुद्धा सुंदर सुंदर पेशवामध्ये, आहे अवेलेबल. अच्छा. या सर्व 2 फूट मध्ये बघताय तुम्ही model. तरी आता शाळा चालू होऊन म्हणजे इथे किती दिवस झाले? हे आता एक चालून 2 महिने झाले. 2 महिने झालेले आहेत. एक आणि गणपतीच्या 2 महिन्यात अगोदर 50% बुक झालेलं आहे. गणपतीच्या अगोदर एक आपण 3 महिने वगैरे चालू अच्छा. करतो. अच्छा. तर या सगळ्याच्या आता आपण मूर्त्या बघतोय. या सगळ्या मूर्त्या या पीओपी 2 फूट पीओपी मध्ये अवेलेबल आहेत. ओके. तुम्ही माझ्या मागे ज्या मूर्त्या बघताय त्या सर्व 1.5 फूट पीओपी मध्ये आहेत. अच्छा. त्यामध्ये पण लालबाग राजा आहे. ओके. नंतर हे बाल मूर्ती आहे. बरं. हे टिटवाळामध्ये आहे. शेषनागवर आहे. अच्छा. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. हो. आणि पोजेस पण ज्या गणपतीच्या आहेत मुद्रा त्या पण वेगवेगळ्या या ठिकाणी बघायला मिळतात. लोड मध्ये आहे. अच्छा.
याच्यामध्ये देखील आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळते. ह्या आहेत 1.5 फूट पीओपी. पीओपी मध्ये हो. अच्छा, तर आता आपण पीओपी मध्ये किती फुटापासून किती फुटापर्यंतच्या मूर्त्या बघितल्या? आपल्याकडे सध्या आता 5 फुटापासून म्हणजे 1 फुटापर्यंत, 1 फुटापासून 5 फुटापर्यंत सर्व आहेतच. ओके. पण जर कोणाला त्याच्या वरती पण हवं असेल एक 10 फुटापर्यंत, अच्छा, तर आपण ऑर्डर घेऊन अवेलेबल करून देऊ शकतो. फक्त ऑगस्ट 10 पर्यंत आपण त्याचं बुकिंग करू शकतो नवीन मूर्तीसाठी. नवीन मूर्तीसाठी. आता या ज्या आपण बघितल्या त्या आपण सगळ्या पीओपी मधल्या बघितल्या. ग्राहकांच्या मागणीनुसार आपण पीओपीच्या देखील आणतो. आता आपण बघणार आहोत त्या मातीच्या आणि कागदी लगद्याच्या. मगाशी आता आपण बघितलं तर सर्व पीओपीच्या मूर्ती बघितल्या. बरं. आता आपण आपल्या इथे एक 60% माती आणि 40% पीओपीच्या मूर्ती असतात. बरं. त्या आता मातीच्या मूर्त्या आपल्या इथे सुद्धा अवेलेबल आहेत. ह्या आता सर्व ज्या मूर्त्या आहेत या 1 फूट शाडू मातीमध्ये आहेत. 1 फूट शाडू मातीमध्ये. ह्या सुद्धा आहेत 1 फूट शाडू. अच्छा, हा पूर्ण रॅक जो आपण आता बघतोय हा सगळा रॅक हा 1 फूट शाडू मातीमध्ये. तसंच 1 फूट नंतर हा आता पूर्ण 1.5 फुटाचा 1.5 फूट मातीमध्ये आहे. ओके. ही सुद्धा एक माशावरची मूर्ती आहे. बरं, सुंदर. त्याच्यानंतर हा खालपर्यंत जो रॅक आहे पूर्ण रॅक आहे 1.5 फूट 1.5 फूट शाडू माती. हा सुद्धा सर्व 1.5 फूट शाडू मातीमध्ये आहे. ओके, तर या ज्या सगळ्या मूर्त्या बघतोय ह्या आपण 1.5 फूट शाडू मातीच्या बघतोय ना. बरोबर. त्यामध्ये सुद्धा लालबाग राजा आहे. ओके, अशा नवीन नवीन पोजमध्ये सर्व ह्या मातीच्या मूर्त्या आपल्याला अवेलेबल आहे. जे आहे अच्छा, कृष्ण अवतारातील आहे, ओके, वेगवेगळ्या अवतारातील आहे. नक्कीच. आणि इथे सगळीकडे आपण मेन्शन केलेलं आहे की 1.5 फूट शाडू माती. आता तुम्ही जो रॅक बघताय हा सर्व 2 फूट शाडू मातीमध्ये आहे. अच्छा, तर याच्यामध्ये देखील बऱ्याच आपल्याकडे अवेलेबल असतील ना. हो, 2 फुटामध्ये ही बघा, ही एक अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर ही आहे अवेलेबल. अच्छा, तर या तिन्ही आहेत त्या. सुद्धा तिन्ही मूर्त्या आपल्या तिन्हीच्या तिन्ही अवेलेबल आहेत सध्या. फक्त ह्या 2 ज्या मूर्त्या आहेत या कागदी लगद्यामध्ये आहेत. अच्छा, तुम्ही बघू शकताय की ही सहजरित्या मी एकट्याने हँडल करू शकतो या मूर्ती. ओके, सुंदर. कागदी लगद्यामध्ये आहेत, फक्त 2 मूर्ती आहेत. अच्छा, तर या इझिली आपण एक माणूस उचलू शकतो. उचलू शकतो. याला आपण ड्रेपिंग जर केलं तर ती मूर्ती एकदम सुंदर आणि सुबक दिसते. नक्कीच, नक्कीच. पुढे त्यामुळे या सुद्धा या ज्या सगळ्या ज्या आपल्या आता मूर्त्या बघतोय या सगळ्या मूर्त्या 2 फूट 2 फूट शाडू मातीमध्ये आहेत. ही आहे. त्यानंतर पुण्याचे सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाईची जी मूर्ती आहे ती पण आहे. सुद्धा आपल्या इथे 2 अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. या 2 आहेत. अच्छा, त्यानंतर या 2 देखील आहेत आपल्याकडे. ही पण टिटवाळा बैठकमध्ये आहे, एव्हरग्रीन मॉडेल. अच्छा. सुद्धा आपल्या इथे आहे अवेलेबल. हे सुद्धा आहे 2 फूटमध्ये. ही पण सुंदर बैठक वाटते. हे साधारण मॉडेल विशाल शिंदे यांचं आहे ना मूर्तिकार. ही सुद्धा एक 2 फूट शाडू माती. शाडू मातीमध्ये खाली देखील आहे का 2 फूट शाडू खाली देखील हे आहेत. या दोन्ही अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर यांना ड्रॅपिंग केलेलं आहे. या सुद्धा 2 फूट मातीमध्ये आहे, ज्यांना पण फुल ड्रेपिंग केलेलं आहे. हे आपण सुंदर वाटतं. अवेलेबल आहेत आपल्या इथे. ओके, आता आपण बघतोय ह्या 2.5 फूट शाडू मातीमध्ये आहे. ओके, ह्या 2 मूर्त्या यांना सुद्धा ड्रेपिंग धोतर नेसवलं आहे, फेटा ओके. नेसवलेला आहे. त्या सुद्धा अवेलेबल आहेत मातीमध्ये. त्यानंतर तुम्ही बघताय ही एक मूर्ती अवेलेबल आहे. सुंदर. हिची पण बैठक फार छान वाटते ना. हो. ह्या सुद्धा 4 ज्या मूर्त्या आहेत त्या अवेलेबल आहेत 2.5 फूटमध्ये. ओके, या चारीच्या चारी अवेलेबल आहेत आपल्याकडे. ह्या कागदी लगद्यामध्ये आहेत. अच्छा, म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अगदी या या काय साईज म्हणालात तुम्ही? ही आता 2.5 फूट आहे. 2.5 फुटाची एक माणूस उचलू शकतो. हा एक माणूस आराम. मी तुम्हाला दाखवतो ते मूर्ती आहे ती उचलून. ओके, तर पण आपण बाकीच्या ह्या पण 2.5 फूट आहेत. अच्छा, या पण 2.5 फुटामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. 2.5 फूटमध्ये शाडू माती आणि कागदी लगदा अशा मिक्स मूर्त्या अच्छा, आहेत. ओके. ही विठ्ठल अवतारातील आहे. बरं. नंतर ही डबल सीए मध्ये आहे. ही आहे. ह्या मूर्त्या आपल्या इथे आहेत. ओके, या 2.5 फूट 2.5 माती. मातीमध्ये आहे. काही कागदी लगद्याचे आहे त्याच्यात. कागदी लगद्यामध्ये आहेत, मातीमध्ये आहे. ओके, या 2 आहेत अवेलेबल. ही सुद्धा मातीमध्ये इलेक्ट्रिक केलं आहे. नक्कीच. आता मोबाईलवर जर आपण हा व्हिडिओ बघतोय तर एखादा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवलात तर तुम्ही सांगू शकता फोन नंबरवर की अवेलेबल कुठला आहे. PDF सुद्धा मूर्त्यांचे केलेले आहेत. अच्छा, त्या PDF तुम्ही पाठवू शकता. जे मुंबईचे किंवा पुण्याचे कस्टमर आहेत त्यांना आपण डायरेक्ट PDF पाठवून ऑनलाईन पेमेंट करून मूर्ती बुक करून घेऊ शकतो. या सुद्धा 2.5 फूट मातीमध्ये आहे. ती बघा, ही सुद्धा एक मूर्ती आहे. त्यानंतर ही आहे. ही अशा 2 अवेलेबल आहे. त्यानंतर त्यामध्ये या 3 बुक आहेत. ही एक टिटवाळा बैठकमध्ये आहे अवेलेबल. अच्छा,
त्यानंतर ह्या सुद्धा ही पूर्ण लाईन अवेलेबल आहे 2.5 फूट कागदी लगद्यामध्ये आहे. ती एक, ओके. ही सुद्धा आहे मूर्ती. ही जी आता उंदीर आहे जी बाजूला आहे पांढरा उंदीर ती कागदी लगद्यामध्ये. कागदी लगद्यामध्ये आहे. तुम्हाला मी दाखवतो मूर्ती उचलून. अच्छा. बघा किती हलकी आहे ती. एक माणूस आरामात सहजरित्या कागदी लगद्याची मूर्ती उचलू शकतो. सुंदर. या आता तुम्ही ज्या मूर्त्या बघताय या 3.5 फूट कागदी लगद्यामध्ये आहेत. अच्छा. ही एक आहे. त्यानंतर ही लालबाग राजामध्ये आहे 3.5 फूट. ही मूर्ती बुक आहे. त्यानंतर ही एक आहे पिंक धोतरमध्ये. हे सुद्धा धोतर बघू शकता तुम्ही, बुट्टीमध्ये धोतर केलेलं आहे. अच्छा. ही सुद्धा लालबाग राजा 2 आहेत. हे सुद्धा दोन्ही मूर्त्या अवेलेबल आहेत. दोन्ही लालबागच्या राजा मूर्त्या ह्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. फूट कागदी लगद्यामध्ये. आता तुम्ही बघता या 3.5 फूट शाडू मातीमध्ये आहे. अच्छा. ड्रेपिंग सुद्धा केलं आहे. अच्छा. आणि डायमंड वर्क आणि ड्रेपिंग सुंदररित्या केलेले आहेत. आणि ह्या जे ड्रेपिंग करताना तुम्ही जे चॉईस केलेलं आहे ना कलर, हा तर फारच सुंदर वाटतो ड्रेपिंगचा. काहीतरी युनिक स्टाईल वाटते कारण जो कपडा आहे तो फारच सुंदर आहे. आणि हे जे ड्रेपिंगसाठी वापरणारे कपडे किंवा खडे आहेत ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. ते पुढे आपण माहिती घेणारच आहोत. आता हे कुठले आहेत मूर्त्या? आता 3 फूट कागदी लगद्यामध्ये मूर्त्या आहे. अच्छा. या सर्व ज्या आहेत ही आता जी मूर्ती आहे ही कस्टमाइज करून घेतलेली आहे. अच्छा. एक कलरमध्ये घेतलेली आहे. ओके. एक कलरमध्ये केलेली आहे. त्यानंतर ही अवेलेबल आहे ना आपल्याकडे? त्यानंतर ही सुद्धा राजहंसावर विराजमान झालेली मूर्ती. अवेलेबल आहे. अच्छा. ओके. तुमचा फोन कंटिन्यूस वाजतोय कारण आता तुम्ही स्वतःच्या देखील रील्स टाकताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर फोन कॉल्स येत आहेत. सुंदर. इंस्टाग्रामला आता आपल्या इंस्टाग्रामच्या पेजचं नाव काय? इंस्टाग्रामच्या पेजचं नाव भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली असं आहे. अच्छा. तर तिथे देखील आपल्याला बरेच अपडेट्स मिळतील. नक्कीच नक्कीच. तर हे देखील जे ड्रेपिंग केलेलं आहे आता ही श्रीकृष्ण घाडीगावकरांनी बुक केलेली आहे. तर ही देखील मूर्ती खूप सुंदर आहे. तर हे आता कस्टमरने सांगितल्यानंतर ड्रेपिंग केलेलं की चॉईसनुसार मूर्ती बुक झाल्यानंतर कस्टमरला आपण विचारतो बा तुम्हाला कोणत्या कलरमध्ये ड्रेपिंग करून हवं किंवा आता ओके. सर्व कापड आपल्या इथे आहेत नवीन नवीन. अच्छा. त्यांच्या चॉईसनुसार आपण ते ड्रेपिंग करून दिलं जातं. बरं. आता ज्या या पुढच्या आहेत ह्या ज्या आहेत त्या सुद्धा 3 फूट लगद्यामध्ये आहे. ओके. त्यामध्ये ही मूर्ती अवेलेबल आहे. ही आहे अवेलेबल. अच्छा. ही सुद्धा मूर्ती आता आपली देवगडला गेली आहे. म्हणजे बरोबर लांब लांब आपले आहेत जे भक्तगण आहेत ते बरोबर. सावंतवाडी, गोवा, त्यानंतर कोल्हापूर, मुंबई, पुणे अच्छा. या ठिकाणी आपले ज्या मूर्त्या आहेत त्या ती सुद्धा 3 फूट दगडूशेठमध्ये दगडूशेठ हलवाई. ती ओके. सुद्धा आहे मूर्ती. नक्कीच. तर या सगळ्या मूर्त्या ज्या आपण बघितल्या आहेत त्या 1 फुटापासून ते 4-5 फुटापर्यंत शाडू माती, कागदी लगदा. फुटापासून 5 फुटापर्यंत POP मध्ये आहेत. ओके. आणि सिंधुदुर्गातलं हे एकमेव असा डिस्प्ले जो लागतो डिस्प्ले. बरोबर. मूर्तिकार आपले सर्व मातीच्या मूर्त्या आपल्या नक्कीच, पण डिस्प्लेला आपल्या इथे एकमेव सिंधुदुर्गातला जो डिस्प्ले लागतो तो मातीच्या मूर्त्यांचा आणि लगद्याच्या मूर्तीचा लागतो. बरोबर. तुम्हाला एक मी दाखवतो. एक 3 फुटाची जी मूर्ती आहे तुम्हाला उचलून दाखवतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. गणपती बाप्पा. ही जी आता आपण 3 फुटाची मूर्ती उचललेली आहे ही कागदी लगद्याची आहे आणि अगदी सहजरित्या 2 जणांमध्ये उचललेली. आणि मगाशी तू जी दाखवलीस ती 1.5 फुटामध्ये होती. 2.5 फुटामध्ये 2.5 फुटामध्ये होती. दाखवली. ओके. तर ती एक माणूस सहजरित्या उचलू शकतो. आता कसं आहे आपल्या गावच्या ठिकाणी जिथे विसर्जनाची वाढ असते ती थोडी लहान असल्यामुळे मूर्ती घेऊन जाणं थोडं जास्त पॉसिबल होत नाही. बरोबर. थोडी प्रॉब्लेम येतात. बरोबर. त्यासाठी आपण हा पर्याय आपल्याला नक्कीच 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 नक्कीच. तुम्ही आता एंटर केला तुम्हाला या मूर्त्या दिसत आहेत त्या सर्व ड्रेपिंग केलेल्या आहेत. अच्छा. या मूर्त्या बुक आहेत पण त्या कस्टमरच्या मागणीनुसार त्यांनी चॉईस केलेला कापड ओके. त्यानुसार त्यांना हे मूर्त्या नेसवून दिलेल्या आहेत. बरोबर. ही सुद्धा मूर्ती जी आहे ही ट्रेंड ही फारच सुंदर वाटते. फारच सुंदर आहे. तिथे नक्कीच काळा धागा लावला पाहिजे. एवढी सुंदर आहे की या मूर्तीला कोणाची नजर लागू नये. पण फारच सुंदर. मला फार आवडली शाळेतली मूर्ती. त्यानंतर हा फेटा देखील आपण हेच नेसून दिलेला आहे. तर हे जे आता कलर जे सिलेक्ट केलेले आहेत धोतरासाठी किंवा शहाल जीवर आपण हे करतो उपरणं म्हणतात ना त्याला, तर त्याच्यासाठी तुम्ही चॉईस केलं की कापड कस्टमर? आपण कस्टमरला विचारतो मूर्ती बुक केल्यानंतर किंवा तुम्हाला जर कापड इथे आहे तर तुम्हाला कोणती हवी तुम्ही सांगा, नाहीतर आम्ही आमच्याकडे जे चांगलं दिसेल ते करून दिलं जातं.
तुम्ही आता हे बघताय, ह्या सर्व लहान लहान 6 इंचामध्ये मूर्त्या आहेत. अच्छा या आपण खास लहान मुलांसाठी इथे आणलेल्या आहेत. अच्छा म्हणजे मुलं जास्त मोबाईलवर असतात बरोबर त्यासाठी. मग त्यासाठी कुठेतरी एक त्यांचा वेळ दुसरीकडे Divert करायला, डायव्हर्ट नक्कीच, व्हावा नक्कीच, त्यासाठी नक्कीच. ह्या मूर्त्या आहेत. प्लस त्यांना आपण कलर दिले जातात अच्छा थोडं पेंट करण्यासाठी, म्हणून आपण ह्या एक मूर्त्या इथे फार सुंदर कल्पना आहे. आणि अधिराजला देखील या सगळ्या गोष्टींची आवड आहे. मुळात म्हटलं तर कांबळी म्हणजे कलाकारांचा आणि कांबळींचा म्हटला जातो. अधिराजचं देखील म्हणजे कलेकडे जास्त आहे. तर नक्कीच हे खूप छान प्रयत्न केलेले. अगरबत्त्या देखील आपण ठेवल्या ना. अगरबत्ती सुद्धा आहेत. ह्या अगरबत्ती 2 पॅकेट 100 रुपयाला आहेत. अच्छा. त्याच्यानंतर ही भालचंद्र बाबांची मूर्ती आहे. हो, सुंदर. ही फायबर मध्ये आहे. ओके. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची मूर्ती ही व्हाईट सिमेंट मध्ये आहे. अच्छा त्यानंतर ही सुद्धा फायबर मध्ये आहे, स्वामी समर्थ. ओके. तर या देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. तर पुढे जाऊन आता आपण बघतोय की हा जो स्टॉल आहे हा तसा बघायला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार कमी बघायला मिळतो. या ज्या गोष्टी आहेत ही लोक मुंबईवरनं विकत आणतात. तर याच्यामध्ये काय काय आपल्याकडे? याच्यामध्ये ह्या सर्व शाल आहेत. ओके. किंवा आपण धोतर जे लावणार गणपतीला त्यासाठी पण ह्या लेस म्हणून त्याचा वापर केला जातो. नक्कीच. तसंच हे सर्व खडे मध्ये लावायला किंवा धोतराला लावायला पॅच आहेत. अच्छा वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत. सुंदर. ह्याच्यामध्ये देखील बरेचसे व्हरायटीज आहेत आपल्याकडे. त्यानंतर हे डेंटल कॅप आहे. अच्छा म्हणजे कॅप आहेत ओके सुळ्यांना लावायला. सुळ्यांना लावायला. अच्छा याच्यामध्ये पण साईजेस आहेत. त्यानंतर डायमंड लावण्यासाठी ह्या आपण स्पेशल हा ग्लू वापरतो. ओके. त्याला हा स्पेशल मी काय बोललो कारण ह्याला एक नीब येते. म्हणजे आपण डायमंड लावताना त्याला काही प्रॉब्लेम किंवा तो गळत नाही जास्त. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्याच्यानंतर ही पूर्ण लढी पण मिळते आपल्याकडे. हो, ही सुद्धा मिळते आपल्याकडे. ओके. याच्यामध्ये वेगवेगळे कलर देखील आहेत. त्यानंतर हे सुद्धा आपण ही पूर्ण शीट एक मोठी येते पण आपण हे कट करून ठेवतो जेणेकरून की ते आपण डायरेक्ट हाताला किंवा गणपतीच्या मुकुटाला ओके आपण किंवा डायरेक्ट डायमंडला आपण लावू शकतो. ओके. तर इथे मामा आहेत. नमस्कार. तुमचं देखील स्वागत आहे. दरवर्षी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये असतातच. तर सध्या आता कुठल्या गोष्टीला जास्त डिमांड आहे? तसं बघायला तर शॉलला जास्त डिमांड आहे. हे कानातले अच्छा किंवा मोर जातात जास्त. ओके. हे जास्त जातं. लटकन. अच्छा लटकन पण आहेत आपल्याकडे. लटकन आहेत. लेस आहे. अच्छा आयलॅश. आयलॅशेस. ओके आयलॅशेस आहेत. आणि सुंदर. म्हणजे त्यात संपूर्ण लेस म्हणजे धोत्राला लावायला लागतात. अच्छा त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मस्त. तर पराग आयलॅशेस हा एक खास आहे काय खूप हे वाटतं वेगळं. हे अगदी हुबेहूब डोळे याच्यामध्ये काय आहे? हे सगळे म्हणजे मणी आहेत. अच्छा वेगवेगळे. अच्छा अच्छा. याच्यामध्ये देखील बऱ्याच व्हरायटी बघायला मिळते. व्हाईट त्याच्यामध्ये. ओके ओके ओके. सुंदर सुंदर. तर ह्या ज्या गोष्टी या मुंबईला जाव्या लागायच्या त्या आता इथे आपल्याकडे अवेलेबल मध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत अच्छा आपल्याकडे. बाली आहे. रुद्राक्षमध्ये आहेत किंवा आपल्याकडे 1 फुटापासून 4 फुटापर्यंत मूर्तीला ज्या लागतील एवढ्या सर्व मोठमोठ्या लहान पासून सर्व बाली आहेत किंवा बाली आहेत आपल्याकडे. त्यानंतर हे लटकन वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत. ओके. हे बघा हे आपल्याकडे मोर पण आहेत म्हणजे असे. अच्छा आणि त्याला मागे डेकोरेटिव्ह आयटम करायला. त्याला हे नाईस नाईस नाईस. प्रभावीला आपण लावू शकतो. लावू शकतो. फार सुंदर फार सुंदर. ठीक आहे. लटकनमध्ये देखील बरेच. भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे. ओके नाईस. त्यानंतर या सर्व लेस आहेत. अच्छा आता जसं मगाशी पगडी आपण बघितलं व्हाईट मूर्तीला केलेलं आहे. ते व्हाईट मूर्तीला सगळं पोलन लावायला लागतं ओके. किंवा ह्या ज्या गोष्टी लावायला लागतात त्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे. प्लस समजा फेटा आपण नेसत असतो तर फेट्याला लावण्यासाठी सुद्धा फार सुंदर प्रकारमध्ये किंवा सुद्धा अच्छा फर देखील आपल्याकडे. देखील आहेत. त्रिशूळ आणि आहे. मध्ये आहे. हात बघा. ओके. हे हा हे सोन्याचे हात आशीर्वादी हात आहे. आशीर्वादाचा हात. चक्र आहे जे लालबागच्या राजाच्या हातात असतं. अच्छा हा परशू आहे ना. हो. ओके. तर ही हत्यारं म्हणायला हरकत नाही ना. ही सगळी आहेत.
त्याच्यानंतर हे कापड आहे आपल्याकडे. त्यानंतर तुम्हाला मग जसं बोललो की धोतरची कापड पण आपल्या इथे आहेत अवेलेबल. ओके. ती सुद्धा आहेत. हे बघू शकता, हे रेनबो मध्ये आहे, बरं प्लस हे प्रिंटेड मध्ये आहे. बरं. त्यानंतर हे ब्रॉकलेट कापड आहे. त्यानंतर हे वेल्वेट मध्ये आहे. ओके. त्यानंतर हे प्रिंटेड मध्ये आहे. अच्छा. त्यानंतर हे गोल्ड कॉइन आहे, तुम्हाला थोडेसे बघा, धूपचाव म्हणतात तसं. कापड मध्ये आहे. ओके. त्यानंतर हे फर कापड लागतं. अच्छा. फर कापड सुद्धा आपल्या इथे आहे अवेलेबल. अच्छा, ते देखील आहे. रेग्युलर सॅटिन मध्ये आहे. ओके. म्हणजे इथे भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते कापडची सुद्धा. आता आपण सर्व या शाळेतल्या मूर्त्या बघितलेल्या आहेत. नक्कीच. 1 फुटापासून 5 फुटापर्यंत, पीओपी, माती, शाडू माती, बरोबर कागदी लगदा. बरोबर. तर या सर्व जर तुम्हाला मूर्त्या जर बुक करायच्या असतील तर माझं नाव पराग धालवलकर, 81 49 15 60 61. बरं. व माझे सहकारी गौरीश डिचोलकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 80 87 86 52 38. नक्कीच. त्या नंबरला कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून जर तुम्हाला कोणती मूर्ती हवी असेल तर त्याचं हाय करून सांगा, तसं आपण त्या मूर्तीची PDF तुम्हाला साईज नुसार पाठवून देऊ पाठवणार. शकतो. बरोबर बरोबर. आणि ऑनलाईन पेमेंट करून आपण मूर्ती बुक करू ऑनलाईन शकतो. थोडं ऍडव्हान्स पेमेंट 50% पेमेंट करून मूर्ती बुक करून बुक करू शकतो. त्याचप्रमाणे मी बाहेर आता बोर्ड बघितला की आपण रील स्पर्धा देखील भरवली आहे. हो, यावर्षीच आपण ही एक नवीन संकल्पना चालू केली आहे, किंवा एक प्रमोशनल ऍड साठी बरं. एक 30 जून पासून 30 जुलै पर्यंत बरं. एक रील स्पर्धा आपण आयोजित केली आहे. अच्छा. तरी सर्व रील स्टारनी भरपूर बरं. प्रतिसाद प्रतिसाद, नक्कीच नक्कीच नक्कीच. तर खूप छान वाटला. उत्तरोत्तर प्रगती आपण या शाळेची बघतोय आणि नक्कीच या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण ऑनलाईन देखील बुक करू शकतो. आणि इथे आल्यानंतर इथे टायमिंग काय असतो आपला? इथे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन मूर्ती आपण पाहू शकतो. सो खूप छान माहिती मिळाली दादा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, जसं मी सांगितलं की भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्राचं यंदाचं हे 6वं वर्ष आहे आणि गेली 5 वर्ष आपण या गणेश मूर्ती शाळेचा आपण व्हिडिओ सातत्याने बनवत आलेलो आहोत. यांची प्रगती आहे ही मी समोरून बघितलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही यंदाच्या वर्षी या शाळेला भेट द्या आणि सुबक आणि आकर्षक मूर्त्या तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.